केला साई गणेश मित्रमंडळाची नक्कीच दाद द्यावी लागेल, कारण यंदाच्या वर्षी जर विचार केला तर मर्यादित संघ खेळवायचे होते. मात्र एकूण जर विचार केला तर बरेच असे संघ होते ज्यांना या स्पर्धेमध्ये इच्छा होती संघ आपला दाखल करण्याची. मात्र मर्यादित संघांमुळे कुठे ते संघ या स्पर्धेमध्ये खेळू शकले नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या स्पर्धेचा दर्जा आता कुठे जाऊन पोहोचलाय. आणि साई गणेश मित्रमंडळासाठी नक्कीच ही पोचपावती असेल त्यांनी केलेल्या कामाची. चला मित्रांनो, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कालपासून तुम्ही नक्कीच या ठिकाणी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि कालच्या दिवसापासून आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून नक्कीच तुम्ही आवाज ऐकले. अंडरम बॉक्स क्रिकेटचा एक असा आवाज, जिकडे अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा तिकडे तो आवाज तुम्हाला ऐकू येणारच. असे आमचे विक्रोईचा बुलंद आवाज सागर मोरे सर, त्याचप्रमाणे आमचे या तिकडचे स्थानिक समालोचक बरीच वर्ष चांगल्या प्रकारचं समालोचन करतायत संतोष कदम सर. आणि त्यानंतर मी पंकजिंद पुन्हा एकदा तुमच्यासह हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सामन्याला होते सुरुवात. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचं काम नक्कीच केलंय साई गणेश मित्रमंडळाने. तर चला मित्रांनो, कांजूरचे दोन्ही संघ आहेत, फायनल फेरीतली लढत आहे. एकदा आवाज देऊया गणपती बाप्पा. सामन्याला होते सुरुवात. मित्रांनो, दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी मतंग सारंग यांचा अवंतरित घोषित केला जातोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला आले होते. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. एकदा तोपर्यंत मिळते. खूप महत्वपूर्ण मॅच आहे, फायनल फेरीतली लढत. इंटर कांजूरसाठी देखील आपण वेगळं पारितोषिक या ठिकाणी पाहतोय. रोख रुपये 10,000 आणि चषक, आणि त्याचप्रमाणे रोख रुपये 7,000 आणि चषक अशी पारितोषिक इंटर कांजूरसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगलं आयोजन आणि चांगले नियोजनात क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा कालपासून या ठिकाणी नक्कीच पार पडतोय. कांजूरकर, आपल्याला विनंती असेल पडद्यावर कोणी हात ठेवू नका मित्रांनो. शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोहोचलोय. या क्रीडा स्पर्धेचा नक्कीच तुम्ही आनंद लुटा. पुन्हा एकदा वाईड बॉल या ठिकाणी नक्कीच घोषित केलाय. आमचे पंच दीपू सर बरीच वर्ष यांनी देखील आपलं राज्य गाजवलंय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. पुणे त्याचा चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षणातील बदल नक्कीच पाहायला मिळत आहेत. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानात. अणुपिलवेन संघ बरेच जास्त यंग खेळाडू या संघामध्ये आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एकच धाव मिळते. नक्कीच या ठिकाणी साहिल यादव यांनी जर 3 चौकार मारले तर बाबर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा मतंग कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय. वाईड बॉलचा इशारा आलाय. त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावर नक्कीच या ठिकाणी सूचना आली आहे. प्रथमतः आपले पैसे या ठिकाणी नक्कीच जीपे करा, या कॅश आणून द्या. त्यानंतरच आम्ही पारितोषिकाचं या ठिकाणी जेही अनावरण असेल ते सांगणार आहोत. तोपर्यंत नक्कीच सांगतो, आमच्या मुख्य व्यासपीठावर बरीच वर्ष ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं, तोपर्यंत चांगलं क्रिकेट खेळलं म्हटलं की चांगला फटका देखील मैदानात आलाय. स्टँडली सर देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद लुटत आहेत. बरीच वर्ष ते देखील चांगले क्रिकेट खेळले आहेत. जॉली फ्रेंड्स असू दे, अनिकेत असू दे, या संघामधून त्यांनी खूप दर्जेदार कामगिरी आहे. मुख्य गोलंदाज म्हणून देखील त्यांची ख्याती होती या संघांमध्ये, आणि ते देखील या सामन्याचा आस्वाद लुटतायत. पहिल्या षटकाचा नक्कीच या ठिकाणी खेळ समाप्त झाल्याने काहीसे महागडे नक्कीच ठरले आहेत. मतंग सारंग या खेळाडूकडे नक्कीच कांजूरकरांचं लक्ष असतं. बरेच चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये यांनी आपल्या कांजूरचं नाव मोठ्या मोठ्या पटलावर नेलंय. पण आता मात्र कुठेतरी थोडासा नक्कीच महागडा ठरलाय. धावसंख्या झाली आहे ती 10. आणि बरीच दिवस झाले मी काही आपल्या कांजूर क्रीडा नगरीतील स्पर्धा पाहतोय. हळूहळू महिलांचं देखील आकर्षण वाढत चाललंय या क्रिकेट
च्या विश्वाकडे, क्रिकेटच्या दुनियेकडे प्रत्येक स्पर्धेमध्ये महिला देखील येऊन इथे उपस्थिती दाखवत आहेत, दाद देत आहेत, खेळ पाहत आहेत. म्हणजे नक्कीच क्रिकेट सर्वांनाच वेळ लावत आहे. जिथे जाईल तिकडे क्रिकेट, पाहतोय तिकडे क्रिकेट. आता मात्र राहुल काशीद गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज बदललाय. मतलब पहिल्या चेंडूवरचं चित्र तेच पाहायला मिळालंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. संदीप पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. धावसंख्या तर नक्कीच या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता इनिंग बिल्ड करणं, ही पारी पुढे नेणं महत्त्वाचं आहे. कारण समोर जर विचार केला तर मतंग सारंग आहे, यश नाईक आहे, सिद्धेश तारी, रोहन आहे. चांगले फलंदाज पाहायला मिळतात. त्यामुळे 35 ते 40च्या घरात ही धावसंख्या नेऊन पोहोचवणं खूप महत्त्वाचं असेल. त्यासाठी चांगली फलंदाजी नक्कीच करणं अनुकूलसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तीच कामगिरी पूर्णपणे आतावर पार पडतायत. हा देखील फटका चांगला होता. नक्कीच जर कुठे ना कुठेतरी चौकार मिळाला असता, पण मात्र क्रिकेटचा खेळ आहे. सलामीर जोडी खूप दर्जेदार कामगिरी आतापर्यंत नक्कीच पार पाडते. पुढे ते चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. संधी निर्माण झाली आहे. चुकीचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 14. आता तर टॅप स्वरूपातील फटका. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक काहीसा फंबल पाहायला मिळालाय. मिसफील्ड झाली तोपर्यंत एकदा मिळते. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. एक मोठा प्रहार देखील आतापर्यंत आलाय. 4 अतिरिक्त धावा देखील मिळाल्यात आणि त्याच साहाय्याने 15 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. चांगली धावसंख्या, चांगली स्थिती म्हणावी लागेल अनुपिलेन संघाची. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एक तो क्षेत्ररक्षक. आता देखील फेकी चुकीची होते. तोपर्यंत एकदा मिळते. राहुल काशीद यांचं नक्कीच षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे ती 16. आतापर्यंत नक्कीच 8च्या रन रेटने या ठिकाणी धावा गोळा केल्या गेल्या आहेत. अजून येणाऱ्या 12 चेंडूवर देखील 16 ते 20 धावा जरी आल्या तरी देखील फायटेबल मॅच, फायटेबल स्कोर या ठिकाणी उभा होऊ शकतो. आणि आतापर्यंत दोन्ही फलंदाज सेट झालेत. कुठेतरी नक्कीच जय इलेव्हन संघ ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये असतील. कारण हे दोन्ही देखील फलंदाज जर 4 षटक खेळले तर नक्कीच 40च्या घरात देखील धावसंख्या पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत, मोठे फटके देखील येत आहेत. संयमी खेळी देखील म्हणावी लागेल. आता मात्र कुठे नक्कीच आक्रमण तरी पाहायला मिळेल. कारण समोर जर विचार केला तर चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे धावसंख्या जेवढी जास्तीत जास्त गोळा करतील तेच महत्त्वपूर्ण असणार आहे अनुपिलेन संघासाठी. गोलंदाजी मार्कवर यश नाईक, नवीन गोलंदाज. हा देखील कांजूरचा यंग टॅलेंट म्हणून नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. मात्र पडल्यानंतर काहीसा जास्त वळण घेतोय. यष्टनपासून लांब राहिलाय चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा चेंडा निघून गेला. सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. आता दोन्ही देखील बॅटर सेट झाले आहेत आणि चौकारांची आतिषबाजी नक्की पाहायला मिळणार आहे. काहीसा दबाव देखील आता पाहायला मिळतोय. कारण अजूनपर्यंत दोन्ही सलामीर मैदानात आहेत. कुठलाही ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळाला नाही. त्या शोधात जय इलेव्हन पाहायला मिळतोय. फायनल फेरीतली लढत आहे. कांजूरचं हे क्रीडांगण, कांजूरचे खेळाडू, कांजूरच्या टीम्स आणि हे आयोजन देखील साई गणेश मित्र मंडळाचं दर्जेदार पाहायला मिळालंय. एकंदरीत धावसंख्या झाली चौकारच्या सहाय्याने 21. 20चा पल्ला देखील आता पार केलाय. वा, आता मात्र वेग पाहायला मिळाला. वेग वेग वेग. पुनरागमन छोटंसं म्हणावं लागेल. यश नाईक यांचं पेस विनिंग द रेस पाहायला मिळालं हे चित्र. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेप आउट झाले होते.
पायामध्ये चेंडू कुठेसा बनवून घेतला, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. तोपर्यंत एक धाव नक्की मिळते. असून देखील या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर अजून एक षटक शिल्लक आहे, म्हणजे एकूण 9 चेंडू, 9 चेंडूवर 15 धाव गोळा, 15 ते 20 धाव गोळा करण्याचा प्रयत्न नक्की असणार आहे अनुप इलेव्हनचा. 40चा पल्ला पार होतोय का त्या अगोदर नक्कीच कुठला ब्रेक थ्रू मिळून जादू या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजाची, बघण्यासारखं असणार आहे. पुनरागमन कोणता गोलंदाज करून देईल, कारण त्याची गरज नक्कीच आहे जय इलेव्हन संघाला. पुढे स्टेप आउट आले, समोरच्याने फटका सुधीर होते त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव मिळते. चांगली फटकेबाजी होते, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. बॉल देखील मिडल होतोय. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण मॅच कांजूरकरांच्या भेटीला येणार आहे. फायनल फेरीतली लढत. एका बाजूला आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी, तर दुसऱ्या बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे. हे देखील 2 बलाढ्य संघ, एक स्टेशन वाईजचा संघ तर एक खुल्या गटातील संघ. दोन्ही संघ नक्कीच व्यावसायिक क्रिकेट बरीच वर्ष खेळत आली आहे, त्यामुळे ती देखील फाईट पाहण्यासारखी असणार आहे. मजेदार, चित्तथरारक, रोमांच आणि खास करून म्हणजे मनोरंजन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. धावसंख्या झाली आहे 24. 1 to go. नक्कीच या ठिकाणी चेक केलं गेलंय, कारण शेवटचा चेंडू आहे. प्रहार करणार, सिंगल घेणार, स्ट्राईक रोटेट करणार याचा विचार केला जातो गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा समोरच्याने फटका खेळलाय, सुधीर होते त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळते. नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी म्हणावी लागेल संदीप आणि साहिल यांची. दोघांनी नक्कीच पार्टनरशिप बिल्ड केली आहे आणि संघाला आणून ठेवलं आहे आतापर्यंत 25 धावसंख्येवर. अजून देखील एक धावसंख्या, एक षटक यायचं बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी आले तरी देखील 35चा पल्ला, म्हणजे चांगली समाधानकारक फायटेबल स्कोर म्हणता येईल. साई गणेश मित्रमंडळ आयोजित दोस्ती चषक 2025 ही दर्जेदार स्पर्धा, कालपासूनचा प्रवास याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सूचना आहेत, सर्वांनी थोडं मागे उभे राहा, पडद्यावर कोणी हात ठेवू नका. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, थोडंसं मागे राहा. आपल्याला चेंडू लागून कुठलाही या ठिकाणी निर्णय देण्यामध्ये व्यत्यय येणार नाही याची आपण खबरदारी घ्या. मित्रा, आपले छोटे क्रीडा रसिक कृपया थोडेसे पाठी राहा मित्रांनो. धन्यवाद. नक्कीच आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आपल्यासाठी जी मेजवानी आपण घेऊन आलोय याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा. तेच चित्र मैदानात पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी, प्रचंड प्रतिसाद आणि मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद. पियुष चौधरी गोलंदाजी मार्कवर आले. पहिला चेंडू वाईड बॉल पाहायला मिळालाय. सव्वीस धावा. चांगली बॅटिंग नक्कीच म्हणावी लागेल अनुप इलेव्हन संघ. 2 सलामीर संदीप साहिल. पुढे ते चांगला फटका आणि चेंडू निघून गेला. वा, क्लासिक पॉवर होती. चाबूक फटका पाहायला मिळाला, कडक बेधडक. चौकाराच्या साह्याने 30चा पल्ला देखील गाठला गेलाय. अनुप इलेव्हन संघ काही वेगळ्याच लयात दिसतोय. वा, संदीप साहिल काय फलंदाजी करतायत. एकंदरीत 3 चौकार पाहायला मिळालेत आतापर्यंत. पुन्हा ते चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चाबूक पॉवर आहे भाई. बाबर, जर आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावर यायचंय. नक्कीच साहिल यांच्या 3 चौकारावर 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावलंय तुमचे बाबर. साहिल नक्कीच संधी आहे. चला मित्रांनो, झटपट पटापट खेळ खेळा, पटापट. थोडं घाई करायची आहे. या चेंडूवर देखील चौकार येणार का, हॅट्रिक पाहायला मिळणार का. फायनल फेरीतली लढत आहे. इंटर कांजूरचे 2 संघ.
चांगला रोमांच नक्कीच मैदानात पाहायला मिळतो. एका बाजूला जय दुसऱ्या बाजूला अनुप 11. दोन बॅक टू बॅक चौकार आलेत साहिल यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे 34. आणि पुन्हा एकदा चांगला फटका आणि या ठिकाणी हॅट्रिक झाली आहे चौकाराची. वा साहिल वा. बाबर कृपया आपण व्यासपीठ या ठिकाणी दिलं जाईल साहिल यांना. मित्रांनो, साहिलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. इंटर कांजूर मधील फाईट आपण मैदानात पाहतोय. अंतिम सामना आणि काय बॅटिंग केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 38. दोन्ही सलामवीर अजून मैदानात आहे. क्या बात आहे. दर्जेदार कामगिरी आणि 21 धावसंख्येवर वैयक्तिक साहिल खेळतोय. क्या बात आहे. त्याचप्रमाणे नक्कीच कांजूर म्हटलं तर आमच्याकडे पैशांची काही कमी नाही भाई. अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. साहिल आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिकाचा वर्षाव नक्कीच होतोय आणि वर्षाव व्हायलाच पाहिजे. ज्या प्रकारची कामगिरी तुम्ही या ठिकाणी करताय. आता मात्र पियुष कुठे ना कुठेतरी विचारात पडले असतील. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर 3 लगातार चौकार आले. अजून देखील 3 चेंडू यायचे आहेत. कशा प्रकारची कामगिरी होणार, काय पाहायला मिळणार, काय होणार. रोमांच वाढलाय. थंडीची लाट जरी येत असली तरी देखील आता मात्र कुठे ना कुठेतरी एक आगळी वेगळी ऊर्जा मैदानात जाणवते आहे. माहोल झालाय. दोस्ती चषक 2025 चौथ्या पर्वामधील इंटर कांजूरची चला मित्रांनो, थोडं फास्ट खेळायचं आहे. आपल्याला विनंती असेल. चांगली कामगिरी नक्कीच झाली आतापर्यंत. पुन्हा एकदा समोरच्या फटका खेळायचा. मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. तोपर्यंत एकदा मिळेल. राहुल काशीद त्या ठिकाणी आले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्याचा डोंगर जर पाहिला, धावसंख्येचा ग्राफ आता जाऊन पोहोचलाय 39 धावसंख्येवर. अनुपिलन संघ नक्कीच विचार करत असेल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार तरी होते, कारण समोर जोपर्यंत मतक आहे तोपर्यंत किती धावसंख्या केल्या तरी त्या कुठे ना कुठेतरी कमी वाटत असतील. पुन्हा एक चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला फेकी केली गेली. तोपर्यंत एकच धाव मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 40 धावसंख्येचा पल्ला देखील गाठलाय अनुप 11 संघाने. नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल. दोन्ही सलामीर अजून मैदानात आहेत. जबरदस्त कडक बेधडक कारवाई नक्की केली आहे दोघांनी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. पण चांगला चेंडू हळूवार पद्धतीने टाकला. चेंडू आणि डायरेक्ट हिट झाली आहे आणि या ठिकाणी पंचांचं बोट नक्कीच आकाशाकडे गेलंय आणि फलंदाज होईल बाद. नक्कीच मित्रांनो, संदीप आणि साहिल यांची खेळी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. एकतर्फी खेळी केली आहे. 40 धावांचा पल्ला या दोघांनीच या ठिकाणी गाठलाय. राजासारखी फलंदाजी, राजासारखा रुबाब. वाह.
पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साई गणेश मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम कायमच हे मित्रमंडळ करत असतं. स्वर्गीय प्रशांतजी पवार देखील बरीच वर्ष खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळले. जॉली फ्रेंड्स असू दे, अनिकेत असू दे, अजून देखील बऱ्याच संघांमध्ये त्यांनी आपलं नाव नक्कीच कोरलं. त्यांच्या नावाचा देखील दबदबा एका काळी आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्याच आठवणींना पुन्हा एकदा चालना द्यायचं काम, त्यांची आवड म्हणूनच त्यांच्या मित्रपरिवाराने कायम ही आवड पुढे त्यांची जपली आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी नक्कीच उपलब्ध करून दिला आहे. आत्ता आपण मैदानात सामना पाहतोय. इंटर कांजूरचे संघ फायनल फेरीतली लढत या ठिकाणी रंगली आहे. त्याचप्रमाणे कालच्या दिवसापासून स्टेशन वाईजचे संघ असतील, त्यानंतर आजच्या दिवसातील खुल्या गटातील संघ असतील, व्यावसायिक सर्व संघ पाहायला मिळाले. एक चांगला रोमांच, एक चांगली मेजवानी या ठिकाणी कांजूरकरांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि तेही देखील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सहकार्याशिवाय. ही नक्कीच एक चांगली दाद म्हणावी लागेल, एक चांगलं काम म्हणावं लागेल आणि त्यांची पोचपावती नक्कीच त्यांच्याकडे पोचली आहे. कारण यंदाच्या हंगामात एवढे संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी इच्छुक होते, म्हणजे आपण केलेलं कार्य त्याची पोचपावती आपल्याला नक्कीच आपल्या कार्यातून मिळत असते. तेच ती या ठिकाणी पोचली आहे. सामन्याला होते सुरुवात आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहे. जय 11 संघाला 41-24 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष आहे. लक्ष काहीसं मोठं नाही आहे, छोटंही नाही आहे, मात्र नक्कीच फायटेबल मॅच आहे. जो या ठिकाणी आपल्याला सिद्ध करेल तो नक्कीच या अभिषेक कांबळे या ठिकाणी सुरुवात होताच आपल्यासाठी कॅश प्राइज झाले. जर आपण मतंग सारंगचा या ठिकाणी विकेट घेतला, मतंग सारंगला बाद केलं, हेमंतजी बाबर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. नक्कीच या विकेटची खूप महत्व आहे. सध्या या खेळाडूने कांजूरचं नाव नक्कीच चर्चेत ठेवलंय. जाऊयात उपरमध्याच्या दिशेने. पहिला चेंडू चांगला फटका होता, पडद्याच्यावरून निघून गेला 1 धावांसाठी. तसेच मतंगसाठी देखील, मतंगचा देखील चाहता वर्ग खूप मोठा आहे. मतंग सारंग आपण जर एका ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले तर निखिल साडविलकर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी देखील आहे. इंटर कांजूरचे दोन्ही संघ खेळत आहेत. दोन्ही संघाच्या बाजूने नक्कीच या ठिकाणी आपल्याला त्यांचे सहकारी पाहायला मिळत आहेत, त्यांचा चाहता वर्ग पाहायला मिळतोय. मित्रांनो, चेंडू द्यायचा आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मतंगचा आक्रमक फलंदाजी आहे. त्याकडे संयमी देखील खेळाडू आहे, म्हणूनच नक्कीच या व्यावसायिक गटात देखील खेळताना दिसतो. तर कालच्या दिवसात देखील नक्कीच अक्षय नॉनस्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. त्याने देखील काय जबरदस्त कामगिरी केली आहे, सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. काल मतंग शांत दिसले, मात्र अक्षय यांनी नक्कीच आपली ऊर्जा संपूर्ण कांजूरला दाखवून दिली. काय फटकेबाजी केली कालच्या दिवसामध्ये. आणि या ठिकाणी यस मतंग सारंग संधी होती, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. क्या बात आहे मतंग. आता मॅचला झाली आहे सुरुवात, चौकार देखील आलाय. काही थोडंसं मोठं लक्ष आहे, 41 धावांचा पाठलाग करायचा आहे, अशा प्रकारची फलंदाजीच करावी लागेल. मतंगला नक्कीच याचं ज्ञान आहे, बराच भला मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे, त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. मात्र यावर्षी KPL मध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटवाला तोच गोलंदाजी माकवर अभिषेक कांबळे आता मात्र कुठे ना कुठे थोडासा चुकतोय. वाईड बॉलचा इशारा. या खेळाडू देखील नक्कीच क्षमता आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेला. प्रेक्षक वर्ग आपण कोणी प्लीज कृपया चेंडू अडवू नका, चेंडू मैदानाच्या बाहेर येऊ द्या. मित्रांनो, रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका, आपल्याला विनंती असेल. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक उभे आहेत गणेश क्षीरसागर, आपण देखील थोडेसे मागे उभे राहा. आपल्या बाजूला देखील जो आपला प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना देखील सांगा, महत्त्वपूर्ण मॅच आहे.
पुणे ते चांगला फटका, नक्कीच फटका मारला तसा आवाज आला कड क, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. संदीपने काय कामगिरी केली आहे, नक्कीच वाखाणण्याजोगी अशी कामगिरी संदीप आणि साहिल यांच्याकडनं झाली. मात्र त्या क्षेत्ररक्षणात देखील तेवढीच चांगली कामगिरी बजावत आहेत. आता मात्र अक्षय स्ट्राईक एंडला फलंदाज. आणि या ठिकाणी वेग होता, मात्र लाईन कुठेतरी चुकले आहेत. अभिषेक वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा, चांगली सुरुवात तर नक्की झाली आहे जय इलेव्हन संघाची देखील. पुन्हा एकदा वाईड बॉल. नक्कीच ज्या सरासरीने धावा गोळा करायच्या होत्या ती आता सरासरी देखील गाठली गेली आहे. डबल डिजिटमध्ये आपल्याला या ठिकाणी धावसंख्या दिसते. 10 धावा झाल्या आहेत. 10च्या सरासरीनेच धावा गोळा करायच्या आहेत. 41 धावांचं लक्ष आहे. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. पुणे समोरच्याने फटका खेळाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि चुकीची फेकी त्या ठिकाणी स्वतः कर्णधार होते. नक्की सुनील गावडे कर्णधार आहेत. थोडीशी त्यांच्याकडनं देखील थोडा लेझीनेस पाहायला मिळाला का चेंडू नक्की व्यवस्थितरित्या गॅदर झाला नाही, त्यामुळे का कुठेशी फेकी चुकली. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुणे दा इनसाइड आउट बॅकफुटला गेले. टॅप स्वरूपातील फटका डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. एक धाव मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल जय इलेव्हन संघाच्या बाजूने. मतंग सारंग आणि अक्षय हे दोन्ही खेळाडू जरी 3 षटक जरी खेळले तरी देखील मॅचचं हे चित्र नक्कीच बदलू शकतात. त्याचप्रमाणे मतंग सारंगच्या विकेटसाठी आता नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज हिमन बाबर यांनी लावलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा कॅश प्राईज येते मतंग सारंगच्या विकेटसाठी. जो कोणी मतंग सारंगचा विकेट घेईल त्याला बाद करेल त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे ऑल्सन यांच्याकडनं. महत्व आहे या विकेटचं खूप. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज गिरीश. अधिक एक चांगला गोलंदाज आहे. याच्याकडे शैली आहे, मध्येच गती परिवर्तन करतो. चेंडू वळवण्याची शैली आहे, वेग आहे. एक परिपूर्ण गोलंदाज. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट घेतोय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. एकच जाऊन इथे चांगली सुरुवात नक्कीच करून दिली आहे मतंग यांनी जय इलेव्हन संघाला. आणि अक्षय देखील नक्कीच चांगली साथ देतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. मतंगला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी तो देतोय. एक चांगली बाब म्हणावी लागेल. अक्षय यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं कालच्या दिवसात खूप चांगला आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. कांजूरकरांची गर्दी, कांजूरकरांचं क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. फेकी केली गेली तोपर्यंत या ठिकाणी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालाय. नॉट आउट असणार आहे. संपूर्णपणे नक्की झोकून दिलाय या संपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघांनी. मतंग यांच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळालाय. मात्र अक्षय आतापर्यंत संयमी खेळी दाखवत आहेत. कुठले आक्रमण झालं नाहीये आणि ते देखील गरजेचं आहे, कारण एका बाजूने नक्कीच धावा येत आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण फक्त इनिंग पुढे नेण्याचं काम अक्षय खूप चांगल्यारीत्या या ठिकाणी बजावत आहेत. मात्र ते देखील एक आक्रमक खेळाडू आहेत. आणि यस, हा देखील चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. संदीप होते त्या ठिकाणी. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा स्कोर कार्डवर. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघ अजून मॅच मध्ये आहेत. मॅच ऑन आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच होती. कुठे ना कुठे डबल माइंड झाले. मतंग सारंग यांच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार कडक बेधडक चौकार आलाय. नक्कीच चेंडूमध्ये गती नव्हती आणि बराच टाइम मिळाला. मतंग यांना पुरेपूर त्याचा वापर केला आणि चेंडू पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
पुन्हा एकदा जागा मिळाली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण स्वप्नील त्या ठिकाणी होता. मग अशी संधी निर्माण झाली, तू कुठेतरी डबल माइंड झाली. क्रिकेट म्हटलं की प्रेझेन्स ऑफ माइंड आलं. क्षणात निर्णय घ्यावे लागतात, क्षणाक्षणात दुर्बुद्धी देखील सुचते. क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवतं, तेच या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 21. पुढे इनसाइड आउट आणि आता मात्र मतंग नाहीये, अक्षय आहे. चित्र मात्र तेच आहे, मिळतील धावा 4. चेंडू निघून गेला सीमा. आणि या दमदार धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर धावसंख्या नेऊन पोचवली आहे 25 धावसंख्येवर. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामना आता थोडासा जवळ दिसतोय जयलन संघाच्या बाजूने आणि त्यालाच रोखण्यासाठी आपला मुख्य गोलंदाज या ठिकाणी नक्की आणलाय गोलंदाजी मार्कवर. आर्यन हाईट कम फाईट जादा एक यंग टॅलेंट आहे. वय वर्ष केवळ आणि केवळ 13. आर्यन नक्कीच खूप चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. कालच्या दिवसात नक्कीच आम्ही त्याची गोलंदाजी पाहिली आहे. आता मात्र नक्कीच एक यंग टॅलेंट आणि दुसऱ्या बाजूला भला मोठा अनुभव. ही लढत मैदानात कोण जिंकणार, कोण हवी होणार. आणि या ठिकाणी वेग होता, लाईन चुकले. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. 12 चेंडूंनी 15 धावा. कुठे ना कुठे प्रेशर असतो, कारण जेव्हा जेव्हा आपल्या क्रीडा नगरीतील मोठा खेळाडू आपल्यासमोर फलंदाजी करत असतो तेव्हा आपण जेव्हा कधी कधी नवीन असतो तेव्हा थोडासा प्रेशर नक्कीच असतो. मात्र ज्याला हा प्रेशर झेलता आला तोच इकडे हिरा समज. आणि या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. नक्कीच या ठिकाणी पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केली आहे. आणि या ठिकाणी या ठिकाणी फलंदाज नक्कीच बाद दिला गेलाय. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच गरज होती या ब्रेक थ्रूची आणि त्याचा ब्रेक थ्रू देखील मिळाली आहे अनुपिलन संघाला. मॅच मित्रांनो अजूनही ऑन आहे. जी सेट जोडी होती ती आता कुठे ना कुठेतरी या ठिकाणी मोडताना नक्कीच यश आलंय अनुपिलन संघाला. चला मित्रांनो, थोडी घाई करायची विनंती असेल अनुपिलन संघ. चला घाई करा मित्रांनो. धावसंख्या झाली आहे 16. आता जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडूंनी 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय इलेव्हन संघाला. कमॉन. आर्यन गोलंदाजी मार्कवर. एक यंग टॅलेंट 13 वर्षाचा गोलंदाज. आणि या ठिकाणी गॅप मध्ये फटका खेळलाय यश नाईक. बॉल निघून गेला सीमा पार. मिळणार धावा 4.
या देखील खेळाडूची चर्चा कायम राहिली आहे कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत. आता मात्र चांगला बॉल समोरच्याने खेळलाय आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच या ठिकाणी धोका होता. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे जय इलेव्हन संघाला. आता मॅच मध्ये कुठेतरी जवळ येऊन पोहोचलाय जय इलेव्हन संघ. त्याचं मुख्य कारण म्हणजे नक्कीच मतंग सारंग आणि त्यानंतर यश नाईक आले, त्याने देखील चौकार त्यांच्या बॅटमधून लगावला. आता मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल खूप महत्वपूर्ण. येणाऱ्या डॉट बॉलवर टाळ्यांचा गजर होतोय. अनुप विलेंचा देखील चाहता वर्ग भल्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे जय विलेंचा चाहता वर्ग देखील या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आर्यन. आता मात्र ऋषी होते त्या ठिकाणी. फेकी गेली पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू गॅदर झाला असता तर कुठे ना कुठे नक्कीच संधी निर्माण झाली होती. ऋषिकेश होते त्या ठिकाणी. सात चेंडूनी 9 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. चांगला बॉल पाहायला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि तेच चित्र पाहायला मिळालंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. जय इलेव्हन संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अनुप इलेव्हन. कांजूरमार्गचं क्रीडा नगर महापौरच्या या क्रीडांगणात दोस्ती चषक 2025 साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, प्रेक्षकांची गर्दी याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा क्षण गोड व्हावा याच उद्देशाने साई गणेश मित्रमंडळ दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करत असतं आणि हळूहळू या स्पर्धेचा आपण पारंपरिक दृष्टीने देखील वाटचाल पाहतोय कांजूरमार्गच्या क्रीडा क्षेत्रात. जर एकंदरीत विचार केला, चला मित्रांनो थोडं घाई करायची आहे, झटपट पटापट. आता मात्र 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. संकेत वांगणकर 8 धावा रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी सोपवली आहे. यादगार बनने का मौका आहे भाई. हळूहळू नक्कीच कांजूरच्या वार्षिक परंपरेच्या दिशेने देखील ही स्पर्धा आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळते. कांजूरकर असू दे, मुंबईकर असू दे, नक्कीच सर्व खेळाडू असू दे, संघ असू दे, प्रेक्षक वर्ग असू दे, नक्कीच दाद देत आहेत या स्पर्धेची. पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याला यावर्षी एकंदरीत विचार केला तर 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. पुढच्या वर्षी त्याची संख्या वाढून ती संख्या 32 वर देखील जाईल, कारण त्या प्रकारचा प्रतिसाद नक्कीच मिळतोय. साई गणेश मित्रमंडळाला काय आयोजन केलंय. पहिलाच बॉल लो आणि या ठिकाणी काय घडलंय. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडूंनी 6 धावा. मतंग या ठिकाणी नक्की स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले, कारण 6 चेंडूंनी 8 धावा हव्या असताना 9 चेंडू आला आणि त्यावर एक एक्स्ट्रा धाव देखील मिळाली आहे. आता मात्र बॉल टू बॉल मॅच आहे. 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी 6 धावांची गरज जय इलेव्हन संघ. आणि या ठिकाणी वाईट बॉल. आता मात्र 6 चेंडूंनी 5 धावांची गरज. सामना कुठेसा थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय, मात्र अजून मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये मित्रांनो. आणि या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळाला, संधी निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी फेकी गेली तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. डायरेक्ट हिट झाला असता नक्कीच यश बाद झाले असते. 5 चेंडूंनी जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. येणारा एखादा डॉट बॉल मॅचमध्ये प्रेशर क्रिएट करेल. एका दुसरा डॉट बॉल, एका दुसरा विकेट, मॅचचं रंगरूप चित्र वेगळं
पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गांचं देखील नक्कीच लक्ष आहे. लाईव्हवर जोडलेले प्रेक्षक वर्ग यांचं देखील हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. समृद्धीने फटका खेळलाय आणि या ठिकाणी चुकी झाली. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सामना झालाय समाप्त. यश नाईक यांना केलाय शेवट, दर्जेदार शेवट, लाजवाब कामगिरी. मित्रांनो, सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. इंटर कांजूर मधील या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरतोय. जय 11, वेल प्लेड. नक्कीच या ठिकाणी इंटर कांजूरचा फायनलचा सामना या ठिकाणी समाप्त झालाय. जय 11 संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरतोय, तर रनर अप उपविजेता संघ या ठिकाणी नक्कीच ठरतोय. अनुप 11 चांगली कामगिरी झाली. अधीर सत्यविनायक कामोटे आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. आपण टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी टी शर्ट देण्यात येतील. त्याचप्रमाणे आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी आपला देखील एक कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. आपण देखील टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. साई गणेश मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी टी शर्ट देण्यात येतील. ते परिधान करून आपण फायनल फेरीचा सामना या ठिकाणी खेळायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला महत्त्वपूर्ण सामना दोस्ती चषक 2025 मध्ये कोण आपलं नाव कोरणार, कोण चॅम्पियन बनणार आणि काय घडणार हे नक्कीच पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात फायनल फेरीची लढत देखील या ठिकाणी चालू होईल. रोख रुपये 1 लाख पारितोषिक असलेली ही स्पर्धा. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 50,000 आणि चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी ब्लूटूथ वॉच आणि आकर्षक पारितोषिक या ठिकाणी मालिकावीरसाठी 32 इंच LED TV. एक दर्जेदार काम या ठिकाणी नक्कीच केलंय, पार पाडलाय. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 कालपासून सुरू झालेला प्रवास अंतिम टप्प्यात येऊन आता पोहोचलाय. इंटर कांजूरचा फायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहिला. रंगतदार लढत पाहायला मिळाली आणि आता मात्र खुला गट आणि स्टेशन वाईज संघामध्ये देखील एक चांगली फाईट पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी या, आपले टी शर्ट कलेक्ट करा. 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी फायनलचा सामना सुरू करणार आहोत. तसे मित्रांनो, दोन्ही फायनलचे संघ आपण टी शर्ट परिधान करून लाईनअप करायचं आहे. फोटो सेशन होईल, टॉस उडवला जाईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. आणि तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातील सागर मोरे सर आणि संतोष मोरे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद. ग्राउंड खाली करून घ्या पहिलं. लगेच टी शर्ट्स परिधान करून आपण लाईनअप करून घ्या. आपण फायनल मॅचचा टॉस करणार आहोत. दोस्ती चषक साई गणेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण